आज खूप दिवसानंतर संडे स्पेशलमध्ये मी पालक पनीरचा बेत केला होता. तर पालकाची भाजी स्वच्छ धुवून चिरून मीठ टाकून शिजवून घेतली, मिक्सरवर बारीक केली आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून ती भाजी त्यामध्ये परतून घेतली, जेणेकरून कच्चापणा दूर होतो भाजीचा. इथं पनीर मी आता घरीच तयार केलं होतं. तर आता इथं मी पनीर तळून घेते, तोपर्यंत इकडे पालकाची भाजीना मी झाकण बंद करून ठेवली होती बघा. तर तिकडे गॅस फ्लेम मी बंद केली. इथं पनीर पण आपलं मस्त असं तळलं होतं. तर ना डब्यामध्ये मी तर साधं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हे सगळे पीस टाकून घेतले आणि चवीपुरतं मीठ टाकलं, जेणेकरून ना आपले हे पनीरचे पीस एकदम सॉफ्ट बनतात. आता इथं तेलामध्ये ना तमालपत्री, दालचिनी, जिरं घातलं, एक मोठा साईजचा कांदा पिसला होता तर तो घातला आणि तो पण छान भाजून घेतला. आता त्याच्यानंतर इथं मोठा टोमॅटो, लसूण आणि कोथिंबिरीची मी पेस्ट केली होती तर ती सुद्धा याच्यामध्ये घालून छान परतून घेतली. आता इथं याच्यामध्ये मी हळद, धनिया पावडर 1 चमचा आणि घरगुती तिखट वापरलेला आहे, तर तो मसाला छान भाजून घ्यायचा. आता इथं मी मिरची पावडर वापरत नाही बरं का, तुम्ही वापरत असाल तर नक्की घाला. थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला छान शिजवून घेतला. आता इथं बघा कोथिंबीर मी टाकून घेतली होती, तेल छान सुटलं. त्याच्यानंतर लगेच आपली ही पालकाची जी प्युरी होती ती ॲड करून घेतली आणि आता पनीरचे पीस मला ॲड करायचे होते, तर त्याचं दाबून त्याच्यातलं पाणी काढून घेतलं, जेणेकरून आता पालकाचं जी रस आहे ना, ग्रेव्ही त्याच्यामध्ये उतरेल. अशी एकदम छान बनते बरं का, हॉटेलमधल्यासारखी बनते अशी भाजी. आता इथे चवीपुरतं मीठ टाकलं आणि गरम मसाला ॲड केला ह्याच्यामध्ये. आता मी दही पण वापरत असते, आज वापरलं नाही. कसुरी मेथी नव्हती माझ्याकडे त्यामुळे ती पण वापरली नाही. कोथिंबीर टाकल्याने मस्त अशी आपली भाजी तयार होती इथं. तर आज संडे स्पेशलमध्ये तुमच्याकडे काय बेत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं बघा मस्त असं छान 2 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर तेल सुटलं होतं भाजीला. खूप छान बनली. कसं वाटलं नक्की सांगा. भेटू परत. बाय.